नमस्कार, स्टिचिंग विथ लीला चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आता आपण छोट्या बेबीसाठी ड्रेस, योग ड्रेस म्हणतात किंवा बेबी फ्रॉक म्हणा, बेबी ड्रेस म्हणा किंवा योग ड्रेस म्हणा. तर तो आता आपण छोटा शिवणार आहे, ते 14-15 उंचीचा. त्यासाठी ही बॉडी आहे बघा, ही हे बघा. तर ह्याची किती आपल्याला रुंदी 5.5 घ्यायची आणि ही लांबी पण 5.5, म्हणजे छोटंच आहे. तर हे बघा आपण घेतलेलं आहे, हे बघा. ही बंद बाजू आहे, दोन, एक मागची बाजू एक पुढची बाजू आहे बघा. हे आपण घेणार आहे 5.5 आहे बघा. आणि ही उंची तर आपले 5.5च आहे. इकडं बघा ही. तर काय करायचं आपल्याला, याची रुंदी 5.5, उंची 5.5 आहे. आता बंद बाजूकडून शोल्डर घ्यायचा. हे बघा, तुम्ही लक्ष ठेवा फक्त मापाकडं. मी पटपट पटपट देते. शोल्डर हे बघा 4 आहे. गळा रुंदी 2 आणि गळा लांबी 2.5. मागचा गळा छोटा काढायचा आहे. ह्याला काही मुंड्याचा आकार नाही आहे. असा आकार द्यायचा हा, आणि आपण लगेच कापून घेऊ. हे बघा, आता फक्त काय करायचं, इथं मागे काच बटन पट्टी लावून घ्यायची आपल्याला. बघा, एवढंच कटिंग घ्यायचं. आणि हे बघा, ही घेराची उंची आहे, घेराची उंची आहे 10, 10-10.5 आहे. हे बघा, घेराला काय करायचं, इथून थोडा आकार द्यायचा आपल्याला, राऊंड शेप. आता हे 3 इंच घ्यायचे इथं. असा आकार द्यायचा. हे बघा, हा 2 घेरे, घेराच्या दोन्ही साईडने आपल्याला हा आकार येईल. हे बघा, हा झाला घेर. तर घेराला आपल्याला ह्या चुन्या घ्यायच्या सगळ्या. हे बघा, चुन्या घ्यायच्या ह्याला आपण लेस लावणार, झालर लावणार आहे. चुन्या घ्यायच्या आणि आता सगळ्यात पहिले आपण ह्याला काच बटन पट्टी लावून घेऊ. इथं काच बटन पट्टी लावायची. हे बघ, काच बटन पट्टी लावून घेतली आपण. आता आपण काय करू, पहिले गळ्याला ही पायपिंग लावून घेऊया. व्हाईट कलरचे लावणार आहे. हे बघा, ह्या गळ्याला पूर्ण अशी पूर्ण लावून घ्यायची, अशी गोल असे राऊंड पूर्ण लावून घ्यायची. आणि ही लावल्यानंतर बघा, अशी बारीक अशी दुमडून घ्यायची, अशी पायपिंग लावून घ्यायची आपल्याला. गळ्याला आपली पूर्ण पायपिंग लावून झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, घेर तयार करणार आहे. त्याची इथं स्टिच करून ठेवायची काच बटन पट्टी. हे बघा, काच पट्टीवर बटन पट्टी ठेवून ही शिवून द्यायची. हे झालं, बॉडी तयार झाली. आता हे ठेवून द्यायची. आता ह्याला काय करायचं, आपल्याला ह्या चुन्या घेऊन ठेवायच्यात. हा राऊंड कट मारलेला आपण. आता इथून हे बघा, चुन्या घ्यायच्या. हे बघा, अशा चुन्या तयार करायच्या त्याला. हे बघा, हे घेर तयार झालेले आहे दोन्ही पण. आणि ही आता घेर आपल्याला ह्याला जोडून घ्यायचे. ते बघा, हे काच बटन पट्टी जॉईंट करून घेतली मी. आपण एक घेर इकडं आणि एक घेर मागच्या साईडला जोडून टाकू.
हे बघा, हे जोडून घ्यायचं इथं. हे बघा, हे दोन्ही घेर आपले जोडून झालेले आहेत. आता आपण ह्याला हे साईडने पूर्ण आपण झालर लावणार आहे. हे बघा, हे झालर तयार करून घेतलेले आहे. तर हे आपल्याला आता पूर्ण बघा जोडायचे. की आपण इथून सुरू करू. हे बघा, हे असे पूर्ण राऊंड लावायचे. हे बघा, पूर्ण असे, हे बघा, हे पूर्ण असे राऊंड लावून घ्यायचे इथं. पूर्ण लावायचे फ्रॉकला असे. बघ, हे झालर लावलेली. आता ह्याला आपल्याला पूर्ण अशी इथं दापटीप मारून घ्यायची आहे. बघ, इथं या फ्रॉकवर आली पाहिजे बघा दापटीप. हे बघा, ह्याच्यावर आपल्याला दापटीप मारायची. हो, शिलाई इकडं घ्यायची आणि ह्याच्यावर दापटीप पूर्ण फ्रॉकला आपण मारून घ्यायची आणि मग आपण साईड जोडायची. हे बघा, हा आपला आता फ्रॉक अख्खा शिवून झालेला आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ही साईड इथं मुंड्यासाठी जागा सोडायची आणि इथून इथं टीप मारायची. बाकी काही करायचं नाही. मुंडा जेवढा मापाचा आपल्याला लागतो तेवढा ठेवून घ्यायचा. हे बघा, इथून हे आपण 4.5 ठेवले म्हणजे सैलसर मुंडा चांगला बसेल आणि इथपर्यंत आपल्याला टीप मारायची. मापाने इकडे एक टीप मारून घ्यायची. हे बघा, आपला पूर्ण हा फ्रॉक झालेला आहे, बेबी फ्रॉक. आता आपण हे शो बटन 2 लावणार आहे इथं. बाकी सगळं व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे 2 बटणं मी लावून घेणार आहे नंतर. पूर्ण फ्रॉक हे शो बटन दोन्ही लावलेले छोट्या फ्रॉक आहे. आणि बघा, ही मागची बाजू पण बघा. हे बघा, पूर्ण फ्रॉक अगदी व्यवस्थित पूर्ण शिवलेला आहे. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. स्टिचिंग विथ लीला या चॅनलला.